नाही अजून कोणी. जय जय रघुवीर समर्थ. सदाशिवसमारंभां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. मन्नाथ श्रीजगन्नाथ मद्गुरो श्रीजगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्रीगुरवे नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदूतयाते. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्राच्या चरणी वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते. आदरणीय शास्त्रीजी समोर दिसत आहेत, त्यांच्या चरणी वंदन करते. या संत समागम फेस्टचे सगळे जे कोणी वक्ते आहेत ते सगळे प्रवचनकार, कीर्तनकार या सगळ्यांच्या चरणी वंदन करते. सर्व श्रोते जे आहेत त्यांना सप्रेम अभिवादन करते आणि आजची जी सेवा आहे ती सुरू करते. आपण 3 उपनिषदं बघितली आणि काही उपनिषदांचं चिंतन करतोय. संपूर्ण अभ्यास असं होणं शक्य नाही आहे मंत्राच्या सकट, कारण मोठं उपनिषद आहे. पण निदान उपनिषद ऐकून त्या संदर्भामध्ये आपण काही समजून घेणं आणि निदान ती वाचण्याची आपल्याला इच्छा झाली, प्रेरणा झाली तरीसुद्धा मला वाटतं ही जी संपूर्ण सेवा आपण करतोय तर त्याचं ते फल आपल्याला मिळेल असं मला वाटतंय. निदान वाटलं पाहिजे की हे उपनिषद आपण वाचावं, कारण इतकं ऋषीमुनींनी आपल्यासाठी हे सगळं भंडार ज्ञानाचं करून ठेवलेलं आहे. ते निदान त्या ज्ञानाच्या भंडाऱ्यापर्यंत आपण पोहोचलं तरी पाहिजे, कारण हा आपला अमोल ठेवा आपल्याला पुढच्या जो आपली पिढी आहे त्या पुढच्या पिढीला द्यायचा आहे. आणि त्यासाठी हा संपूर्ण जो संत समागमचा मला वाटतं उद्देशच तो आहे की हा सगळा म्हणजे जो काही आपला ज्ञानाचा ठेवा आहे तो पुढच्या पिढीला संक्रमित करायचा आहे. त्यासाठी आपण काही करणार आहोत. तर आज आपण जे 4थं उपनिषद बघणार आहोत ते अथर्ववेदीय असणारं प्रश्नोपनिषद आहे आणि त्या उपनिषदाचा थोडा आपण आज विचार करणार आहोत. आता लक्षात येईल की हे जे नाव आहे अथर्ववेदाचं उपनिषद आहे. नावावरनंच कळते की प्रश्नोपनिषद. आता प्रश्नोपनिषद याच्यावरनं नावावरनं कळते की हे नावच काय आहे तर विषयदर्शक असं नाव आहे. याचा अर्थ त्यात काही प्रश्न आहेत असं अभिप्रेतच आहे. आता हे प्रश्न कुणी कुणाला विचारलेले आहेत हेही निश्चित आहे की शिष्याने सद्गुरूंना विचारलेले प्रश्न आहेत. मग या ठिकाणी सद्गुरू म्हणून कोण आहेत थोडी आपण त्याची पाठीमागची भूमिका बघूया आणि मग प्रत्यक्ष आपण उपनिषदामध्ये जाऊया. या ठिकाणी आचार्य किंवा गुरुदेव जे आहेत ते भगवान पिप्पलापाद आहेत. पिप्पलापाद जे आहेत हे आचार्य आहेत, हे भगवान आहे, हे यांचे आचार्य आहेत. त्यांचं नाव पिप्पलाद का पडलेलं आहे असं म्हटलंय की ते कसे राहायचे तर फक्त पिंपळाची फळं. आता आपल्या लक्षात येईल की पिंपळाची फळं खूपच कमी आहेत आणि अशी ही पिंपळाची फळं कमी असणारी ती फळं खाऊन जे केवळ राहायचे असे ते ऋषी कोण आहेत तर ते पिप्पलाद ऋषी आहेत. आणि ह्या प्रश्नोपनिषदाचे जे आहेत तर ते आचार्य आहेत. आणि आता ह्याच्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की ह्या पिप्पलाद आचार्यांकडे भगवानांकडे 6 शिष्य आलेले आहेत. आता हे 6 शिष्य जे काही आलेले आहेत त्या सगळ्यांच्या मनामध्ये आत्मज्ञानाची उत्कट इच्छा आहे. असे हे 6 जण आले. मग आता एकाच वेळेला ते 6 जण कसे काय आले असतील? वेगवेगळ्या गावाहून आलेत. हे खरं शिष्य असे नाही आहेत की ते काय प्रकाराने आलेत आणि ते कसे आलेत.
तर त्याची थोडी पूर्वपीठिका म्हणजे त्या प्रश्नोपनिषद जेव्हा डॉक्टर काकांनी लिहिलंय त्या पूर्वपीठिकेमध्ये ते म्हणतात की हे जे 6 शिष्य आले होते हे वेगवेगळ्या ठिकाणून आले. कोणी कौशल देशातून आलेले आहे, कोणी वैदर्भामधून आलेले आहे. यथावकाश आपण बघूया ते कुठून आलेत ते. पण हे सगळे जे आलेत ते आत्मज्ञानाचं करून घेण्यासाठी आलेले आहेत, ब्रह्मविद्या जाणण्यासाठी आलेत. याचा अर्थ ते कशासाठी आले ते त्यांना माहिती आहे. ते बटू अगदी लहान लहान नाही आहेत. आणि असे हे 6 जण आलेत याचा अर्थ त्या काळामध्ये अशा काही संस्था होत्या, अशा काही समिती होत्या ज्या तत्वज्ञानाचं अध्ययन करत होत्या. आणि अशा त्या अध्ययनाच्या त्या समितीमधून त्या संस्थेमधून असे हे 6 जण या ठिकाणी आले असले पाहिजे असं एक अंदाज त्या ठिकाणी आहे. जसं आता आधुनिक काळामध्ये आपण म्हणतो बघा ग्रुप डिस्कशन आहे. ग्रुप डिस्कशनला या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी दुसऱ्या युनिव्हर्सिटीमध्ये जातात आणि त्या ठिकाणी त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होते. अशा प्रकाराने हे जे 6 जण आहेत हे 6 जण कुठे आलेले आहेत तर ते त्या पिप्पलाद भगवानांकडे आलेले आहेत. आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही कशासाठी आलेलो आहोत, आम्ही आत्मज्ञानासाठी आत्मविद्या मिळवण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहोत असं सांगितलेलं आहे. भगवानांनी सांगितलेलं की तुम्ही आश्रमात माझ्या आलेला आहात तेव्हा राहा, इथे काही हरकत नाही, पण एका अटीवरती. लगेच शिकवलेलं नाही बरं का. त्यांना असं सांगितलंय 1 वर्ष आश्रमामध्ये तुम्ही इथे एकाग्रतेने राहायचं. काय सांगितलंय बघा, आश्रमामध्ये राहायचंय आणि एकाग्रतेने चिंतन करा आणि मग मला ब्रह्मासंबंधी प्रश्न विचारा. आचार्यांनी काय सांगितलंय फार महत्वाचं आहे की 1 वर्ष या ठिकाणी राहा. याचा अर्थ वर्षभर राहण्याची परवानगी दिलेली आहे. चिंतन करा सांगितलेलं आहे. मनाचं काही काम नाही आहे बरं का. चिंतन याचा अर्थ चित्ताचं काम आहे. मनाचं काम जे आहे ते संकल्प विकल्प आहे. आणि एखादी गोष्ट जेव्हा मनाला आवडते तेव्हा ती गोष्ट ते मन धरून ठेवतं आणि धरून ठेवलं की ते धरून ठेवल्यानंतर त्याला आवडलेल्या गोष्टीला ते चिकटूनच राहतं आणि चिकटल्यानंतर ती गोष्ट त्याला कोणत्याही प्रयत्नांच्या शिवाय सहज आठवते. त्याला धारणा म्हणतात. आणि अशी धारणा झाली की अवधारणात्मका वृत्ती इति चित्त. आता तेच मन कुठे त्याचं कार्य काय सुरू होतं तर चित्ताचं कार्य सुरू होतं. आणि असं चित्ताने ब्रह्माचं चिंतन करा सांगितलंय. याचा अर्थ चित्तामध्ये ब्रह्मतत्व काय आहे, आपल्याला काय काय माहिती आहे, त्याविषयी तुम्हाला काय माहिती आहे, ते कसं नाही ते कसं आहे याचं निदान चिंतन तरी करा. आता ते चित्ताने 1 वर्षभर चिंतन करायला सांगितलेलं आहे बरं का. आणि आता हे 6 जण जे आहेत ते 6 शिष्य जे त्यांच्याकडे आलेले आहेत हे त्या पिप्पलाद भगवानांकडे राहिलेले. असं हे उपनिषद आहे. यातले जवळजवळ प्रश्नोत्तर रूपाने 6 प्रश्न विचारलेले आहेत आणि 6 प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती भगवान पिप्पलादांनी आचार्यांनी दिलेली आहेत. ह्यातले जवळजवळ सगळे मंत्र जे आहेत ते गद्यामधले आहेत. इथे पद्य म्हणजे असे म्हणण्यासारखे असे ते मंत्र नाहीत, गद्यामधले सगळे मंत्र आहेत. मग आता उपनिषदच आहे म्हटल्यानंतर उपनिषदाचा प्रतिपाद्य विषय काय आहे. उपनिषदाचा प्रतिपाद्य विषय ब्रह्मविद्या हाच आहे. हा जरी ब्रह्मविद्या हा प्रतिपाद्य विषय असला तरी प्रश्नोपनिषदाचा प्रतिपाद्य विषय काय आहे तर प्राणविद्येच्या माध्यमातून ब्रह्मविद्या आहे. आता इथे प्राणविद्या हा प्रतिपाद्य विषय याचा अर्थ आलंबन म्हणून धरलेला आहे. एखाद्या आलंबनाच्या साह्याने त्या तत्वापर्यंत जाऊन, तसं प्राणविद्या काय आहे, ही प्राणविद्या हा ह्याचा काय आहे तर ह्या प्राणविद्येच्या माध्यमातून त्या आलंबनामधून आपल्याला कुठे जायचंय तर ब्रह्मविद्येकडे जायचंय. आणि म्हणून प्रतिपाद्य विषय जरी ब्रह्मविद्या असला तरी प्राणविद्येच्या माध्यमातून आपल्याला तिथे जायचंय असं सुरुवातीला सांगितलेलं आहे. आणि मग काय काय विषय ह्याच्यामध्ये आहेत. मग विश्वाची उत्पत्ती कशी झालेली आहे. मग जशी विश्वाची उत्पत्ती आहे तेव्हा विश्वाच्या उत्पत्तीसाठी त्याचं पालनपोषण आहे. मग हे विश्वाची उत्पत्ती करणारा कोण आहे. मग विश्वाची उत्पत्ती झाल्यानंतर त्याचं पालनपोषण करणारा कोण आहे. मग हे पालनपोषण करणारी प्राणशक्तीच आहे. मग असा हा प्राण किंवा हा प्राण काय आहे किंवा ही प्राणशक्ती म्हणजे काय आहे तर पिंड आणि ब्रह्मांड. याचा अर्थ 84 लक्ष जीवयोनी जे आहेत तो प्रत्येक पिंड आणि संपूर्ण भोवतालचं असणारं विश्व, ज्या विश्वाच्या उदरामध्ये तुम्ही आम्ही सगळे आहोत, ते पिंड आणि ब्रह्मांड ह्या सगळ्यामध्ये एकच प्राण आहे. आणि तो सगळ्यांचा तुमचा आमचा कोण आहे तर तो सूत्रचालक आहे. सूत्रात्मा म्हटले बरं का काही ठिकाणी त्याला.
सूत्रचालक याचा अर्थ एकच आहे प्रत्येकाचा. माझा श्वास वेगळा, तुमचा श्वास वेगळा, प्रत्येक जण घेतोय वेगळा, पण हवा एकच आहे ना, तत्व एकच आहे ना. याचाच अर्थ जे काही आहे तर हे जे प्राण आहेत, आणि म्हणून संपूर्ण पिंड ब्रह्मांडामध्ये एकच प्राणशक्ती आहे, आणि तो एकच प्राण जो आहे ज्याच्यावरती संपूर्ण ह्या ब्रह्मांडाचा सगळा काय आहे तर पसारा आहे जो तो चाललेला आहे. या सृष्टीमध्ये किती अनेक चमत्कार होत आहेत असं म्हटले. सृष्टीमध्ये लक्षावधी घडामोडी चालू आहेत. ह्याच्या निर्मितीपासून अखंड आपण बघितलं तर किती वेगवेगळ्या घडामोडी आहेत, किती चमत्कार आहेत. अगदी आपण बघितलं तर रोज वेळेच्या वेळी उगवणारा सूर्य, चंद्र, नक्षत्र, तारे, डोंगर, नद्या, प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण विचार करायला लागलो, इथला एक एक प्राणी, इथले एक एक पक्षी, ते पक्षी जर आपण बघितलं तर त्या पक्ष्यांचा प्रश्न सुद्धा असा आहे की किती प्रमाणामध्ये त्यांची विविधता आहे, त्यांचे रंग किती वेगळे आहेत. याचा अर्थ इतकी विविधता ह्या सगळ्यामध्ये एक चमत्कार आहे. याचा अर्थ तो विधाता जे काही निर्माण करतो त्याचं वैशिष्ट्य असं आहे की माणसामध्ये सुद्धा एकासारखा दुसरा माणूस नाही हो. किती विविधता असावी. हा सगळा चमत्कार, ही सगळी घडामोड करणारा कोण आहे तर तो जो विधाता आहे. मग याच्यामध्ये विजा आहे, त्याच्यामध्ये नक्षत्र आहे, त्याच्यामध्ये पशु आहे, त्याच्यामध्ये वृक्ष आहे, त्याच्यामध्ये वेली आहेत. हे सगळं जे काही आहे या सगळ्या घडामोडी विश्वामधल्या कोणाच्या अधिष्ठानावरती चालतात तर या ठिकाणी सुरुवातीला म्हटलं या सगळ्या प्राणतत्वाच्या अधिष्ठानावरती चालतात. आणि म्हणून संपूर्ण विश्वामध्ये असणारं पिंड आणि ब्रह्मांड जो आहे तो हा प्राणशक्तीचा विलास आहे असं सांगितलं. काय सुंदर विचार आहे बघ. संपूर्ण विश्व म्हणजे पिंड ब्रह्मांडाचा हा काय आहे, हा सगळा प्राणशक्तीचा विलास आहे असं सांगितलेलं आहे. आणि असं हे प्राणतत्व जे आहे ते प्राणतत्वच मनुष्याच्या जीवनामध्ये त्याला लौकिक आणि पारलौकिक या दोन्हीचं अधिष्ठान कोण आहे तर हे प्राणतत्वच आहे. म्हणून लौकिक वैभव देणारा हे प्राणतत्वच आहे, आणि जे काही पारलौकिक वैभव देणारं आहे तेही कोण आहे तर त्याचाही अधिष्ठान कोणतं आहे तर ते प्राणतत्वच आहे असं एवढं सांगितलंय. आणि मग आता लक्षात येईल की हे भगवान पिप्पलाद जे ऋषी आहेत ते कोण आहेत, हे मुनी कोण आहेत, आचार्य कोण आहेत तर अंगिरस नावाचं कुल होतं, आणि या अंगिरस कुलोत्पन्नामध्ये असणारे हे ब्रह्मवेत्ते आहेत. आणि हे स्वतः ब्रह्मवेत्ते आहेत ह्याची जाणीव ह्या 6 जणांना झालेली आहे. जे 6 शिष्य आहेत, यथावकाश त्यांची नावं, ते कुठून कुठून आले हे आपण सगळं बघणार आहोत. आणि असे हे 6 जण जे आहेत ते तिथे आलेले आहेत. ही या संपूर्ण उपनिषदाची जी आहे ती पाठीमागची पूर्वपीठिका आपण किंवा त्याच्या पाठीमागचा विचार बघितला. आणि मग आता पुन्हा लक्षात येईल आपल्याला की आपण उपनिषद बघतोय म्हटल्यानंतर उपनिषद आणि मग त्याचा शांतीपाठ हा विचार केल्याशिवाय आपल्याला पुढे जाताच येत नाही. आता 3 उपनिषदांचा आपण अगदी सविस्तर विचार केला. या प्रत्येक विचारामध्ये उपनिषद म्हणजे काय ते आपण पाहिलं. म्हणून पुन्हा आता उपनिषद म्हणजे काय आता इतकं आपल्याला सविस्तर जायची गरज नाही, पण काही नवे जण असतील म्हणून एका वाक्यामध्ये 1.5 वाक्यामध्ये आपण उपनिषद म्हणजे काय ते पाहूया. आता उपनिषदामध्ये 3 उप आणि नि हे 2 उपसर्ग आहेत. उप हा शब्द जो आहे किंवा हा उपसर्ग जो आहे तो उपसर्ग काय दाखवतो तर हा उपसर्ग सामिप्य दाखवतो, आणि सामिप्य म्हणजे निकटता दाखवतो आहे. तर उपनिषदाचं अध्ययन करायचंय, ज्याच्यासाठी करायचंय ते तत्व कुठे आहे तर ते माझ्या अत्यंतिक निकट आहे, अगदी माझ्या जवळ आहे. जवळ आहे नव्हे तर ते माझ्याच अंतरंगामध्ये आहे, आणि म्हणून ते अत्यंतिक जवळ असं असणारं तत्व आहे. आता नि म्हणजे निर्धाराने, निश्चयाने मला त्याची प्राप्ती होणार आहे उपनिषदांच्या अध्ययनाने. आणि मग सद हे धातू आहेत. या सद धातूचे 3 अर्थ सांगितलेत. पहिला त्यांनी सांगताना म्हटलेले आपण बघितलं होतं की सदय धातो काय करतो तो विशरणम, काय करतो तर तो नाश करतो. कसला नाश करतो? अविद्येचा नाश करतो. मग सदे धातो गच्छर्थम, हा सद धातूच मला घेऊन जातो. कुठून कुठे घेऊन जातो? हा मला अज्ञानाकडून ज्ञानाकडे घेऊन जातो, हा मला मृत्यूकडून अमृत तत्वाकडे घेऊन जातो. जे असत आहे असतकडून मला तो सत्याकडे घेऊन जातो. दुसरा अर्थ झाला. आणि तिसरा अर्थ म्हटलंय सदे धातो अवसदानार्थम, याचा अर्थ तो माझं काय करतो? शिथिल करतो. काय? ग्रंथी शिथिल करतो, अविद्या शिथिल करतो. याचाच अर्थ
ज्या मला तत्वापर्यंत, माझ्या अंतरंगामध्ये असणाऱ्या त्या तत्वापर्यंत जायचं आहे, तिथे मी निर्धाराने पोचणार आहे. आणि केव्हा, कसा जाईन? पण त्यासाठी माझ्या बुद्धीने जाईन का? नाही, मी माझ्या बुद्धीने जाऊ शकणार नाही. मला शास्त्रबुद्धी स्वीकारली पाहिजे. आणि शास्त्रबुद्धी कोणाकडे आहे? संतांकडे आहे आणि सद्गुरूंकडे आहे. मग आता उपनिषद शब्दाचा अर्थ काय होतो? अगदी थोडक्यामध्ये उपनिषद शब्दाचा जर अर्थ अगदी जर आपण थोडक्यामध्ये बघायचा म्हटला तर त्याचा सरळ सरळ असा अर्थ आहे की श्री सद्गुरूंच्या चरणी बसून निर्धाराने ब्रह्मप्राप्ती करून घेता येते. आणि संसाराचं बंधन जे आहे ते संसार बंधन, त्या संसाराच्या बंधनाचा नाश होतो. आणि मग परमानंदाची प्राप्ती. आणि परमानंदाच्या प्राप्तीमध्ये काय आहे तर सकल दुःखाची कारणासहित निवृत्ती. जीवनातून दुःखाची हकालपट्टी झालीच पाहिजे, यासाठी संपूर्ण हे शास्त्र आहे. अध्यात्मशास्त्राचा मुळात हेतूच तो आहे. आणि हे सगळं आपल्याला कोणाच्या चरणी बसून करायचं आहे तर त्या सद्गुरूंच्या चरणी बसायचं आहे. हा उपनिषद शब्दाचा अर्थ थोडक्यामध्ये सांगितलेला आहे. आता लक्षात येईल की सद्गुरूंच्या चरणी बसायचं आहे. आणि मग कसं जायचं आहे तर अनन्य भावे त्यांना शरण जायचं आहे. हे साहजिकच आलंच. हे आपण आधी पहिल्या तिन्ही उपनिषदांमध्ये बघितलं. आणि मग आता ह्या उपनिषदाचा शांतिपाठ बघूया. आपण जवळजवळ 3 शांतिपाठ बघितले. शांतिपाठ जवळजवळ आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहेत. पहिल्यांदा बघितला होता तर माझं अंग कसं असावं, सुदृढ असावं, की मी ब्रह्माला दूर सारू नये, त्या ब्रह्माने मला दूर सारू नये, तो पहिला मंत्र बघितला. मग त्यानंतर आपण बघितलेला की ओम पूर्णमद पूर्णमिदम, तो बघितला. सहनाववतु सहनो भुनक्तु, हा जो आहे तोही बघितला. आता अथर्ववेदी असणारं हे जे उपनिषद आहे त्याचा जो शांतिपाठ आहे तो शांतिपाठ जरा बघू. आता हाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे बरं का, पण अतिशय सुंदर असा असणारा तो आहे. त्यामुळे त्याचं थोडं चिंतन करूनच आपण पुढे जाणार आहोत. हा जो आहे तो शांतिपाठ, ओम भद्रम कर्णैभिः शृणुयाम देवाः, भद्रम पश्येम अक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैः स्तुष्ट्वां सस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः, स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति न पूषा विश्ववेदाः, स्वस्ति न तार्क्ष्यो अरिष्टनेमी, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. मला वाटतं शांतिपाठ आपल्याला सगळ्यांना पाठ आहे तो. कारण कुठे ना कुठेतरी हे शांतिपाठ आपल्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. आणि आपण लहानपणापासून हे आपल्या कानावरती पडलेले आहेत. आणि त्यामुळे पाठ करण्याची आवश्यकताच नाही, ते हळूहळू आपल्याला जमलेलेच आहेत आणि आपल्या अंतरंगामध्ये रुजलेले आहेत. त्यामुळे शांतिपाठ आपल्याला माहिती आहे. पण त्याचा थोडक्यात आपण अर्थ बघूया. अगदी प्रत्येक शब्दाचा पिंजून अर्थ काढला तर आजचा संपूर्ण तास त्याच्यामध्येच जाईल. तेवढा काय आपण करणार नाही विचार, पण थोडक्यामध्ये नक्कीच बघूया. पहिल्याच याच्यामध्ये ओम हा जो आहे तो शब्द वापरलेला आहे. आपण पहिल्याही दिवशी बघितलं शांतिपाठ म्हणण्याची प्रथा काय आहे. कारण शांतिपाठ म्हणणं याचा अर्थ मंगलाचरण करणं आहे. मंगल आदिनी, मंगल मध्यानी, मंगल अंतानी. कोणतेही कार्य जेव्हा अध्ययन सुरू करायचं आहे तेव्हा ओमकार याचा अर्थ, ओम हे जे बीज आहे, ह्या बीज हे ओंकार हे ब्रह्माचं, निर्गुण निराकार ब्रह्माचं ते आलंबन आहे. आणि म्हणून निर्गुणाचा निर्देश करण्यासाठी, वस्तू निर्देश करण्यासाठी पहिल्यांदीच ओम आला आणि ओमनी पहिल्यांदी वस्तू निर्देश केला. आणि मग आता शांतिपाठामध्ये प्रार्थना करायची. गुरु शिष्य दोघं मिळून प्रार्थना करतायत. कशासाठी तर एक तर नमस्कार करणं, नमस्क्रिया योग मंगल आहे. आणि आता परमात्म्याचा आशीर्वाद मिळावा म्हणून आशीर्वादही मिळवण्यासाठी आशीर्वादरूप मंगल आहे. कारण अध्ययन करताना त्यामध्ये कोणती अडचण येऊ नये आणि मग यासाठी केलेलं मंगल आहे. आणि मग त्या मंगलाचरणासाठी केलेला हा काय आहे तर शांतिपाठ आहे. आणि या शांतिपाठामध्ये आपण बघितलं पहिल्यांदी ओम हे ओंकार हे काय बीजमंत्र आहे. हा या ओंकार ओम ह्या एकाच बीज मंत्रांनी काय केलेलं आहे तो वस्तू निर्देश केलेला आहे. आणि मग सांगताना सांगितले भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवा. हे देवदेवतांनो, सगळ्या देवदेवतांना प्रार्थना केलेली. आणि काय सांगितलेले आहे की आम्ही आता या ईश्वराला, आम्ही त्या विधात्याला अशी प्रार्थना करतो की आमच्या कानी काय पडावे तर आमच्या कानी कल्याणकारी वचनं पडावे. याचा अर्थ कल्याणकारी वचनच आमच्या कानावरती येणार आहेत का? आमच्या कानावरती काही पडणार आहे, पण त्यातलं आम्ही काय स्वीकारायचं. पण आमच्या कानावरती भद्रम जे हितकारी आहे, जे कल्याणकारी आहे ते आमच्या कानावरती पडावं असं सांगितलेलं आहे. पुढे लगेच म्हटलंय भद्रम पश्येम अक्षभिर्यजत्राः. कानावरती जे आहे ते आमचं काय पडावं तर कल्याणकारी पडावं. आणि मग डोळ्यांनी आम्ही काय पाहावं, आम्हाला डोळ्यांनी काय पाहायला मिळू दे तर की डोळ्यांनी
कल्याणकारी जे काय जगताचं कल्याण झालेलंच आम्हाला डोळ्यांनी बघायला मिळवते. आज आपण म्हणू शकू का की आम्ही डोळ्यांनी जे बघतोय त्याने आमचे डोळे फार तृप्त आहेत? विचार करू, आपण म्हणू शकतो का? नाही म्हणू शकत. कारण बाहेर जे काही चाललंय ते बघूच नाही अशी आपली इच्छा आहे. पेपर वाचू नये अशी आपली इच्छा आहे. काय आहे? कारण तिथे काही कल्याणकारी चाललंय असं आपल्याला वाटत नाही. आणि म्हणून जगामध्ये काही कल्याणकारी चाललं असेल आणि जे काही हितकारक कल्याणकारक चालले तेच माझे डोळे काय करू देत, ते माझ्या डोळ्यांना पाहायला मिळू दे असं सांगितलंय. पुढे असं म्हटलं की स्थिरही रंगई, आता स्थिर असू दे. काय? स्वस्तनू, माझी तनू, माझं शरीर जे आहे ते शरीर कसं असू दे, तर माझं शरीर अगदी सबल असू दे. शरीराने मी सबळ असू दे. आणि कशासाठी? तर ईश्वराचं गुणगान गाण्यासाठी. आणि त्याचबरोबर कशासाठी? तर तुष्टुवान याचा अर्थ सेवा करण्यासाठी. ईश्वराचं गुणगान गाण्यासाठी, ईश्वराची सेवा करण्यासाठी माझे शरीर कसं असू दे, तर माझे शरीर अत्यंत सबल असू दे, की ज्या शरीराने मी काय करू शकेन, तर या संपूर्ण ईश्वराची जगताची मी सेवा करू शकेन. किंवा मी काय करीन, तर ईश्वराचं गुणगान गाईन. आणि मग जगामध्ये ज्या ज्या काही उत्तम चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा काय घेऊ दे, आम्हाला उपभोग घेता येऊ दे. तो उपभोग कसा? प्रसाद रूपाने उपभोग घ्यायचा. भोग म्हणून उपभोग नाही घेणार. वैशिष्ट्य बरं का, भोग सगळेच घेतात. एखादा भोगी पण भोग भोगतो आणि एखादा भक्त आहे तोही भोग भोगतो. दोघांना जर उत्तम फळं आणून ठेवली असतील तर फळांचा उपभोग दोघंही घेत आहेत. पण जो भोगी आहे किंवा जो विषयामध्ये आसक्त आहे तो मला किती अधाशाप्रमाणे तो फळं खाईल. आणि ह्याच्या उलट जर एखादा भक्त असेल जो अत्यंत तृप्त असेल तर तो माझ्या परमात्म्याने दिलेला प्रसाद आहे आणि म्हणून प्रसादासारखाच भक्षण करेल किंवा तो घेईल. तो त्याच्या पाठीमागे लागून त्याचं भोग नाही घेणार. प्रसाद थोडा खाल्ला तरी पुरतो हो, आणि भोग कितीही भोगले तरी पुरत नाहीत. आणि म्हणून ते ओरबडून घ्यावे लागतात. आणि प्रसादामध्ये ओरबडण्याची काही प्रश्नच येत नाही. कारण थोडक्यामध्ये आत्यंतिक समाधान, प्रसादी कल्पनाच आपल्याला समाधान देणारी अशी आहे. आणि म्हणून या ठिकाणी जगताचं जे आहे त्या चांगल्या गोष्टींचा उपभोग आम्हाला प्रसाद रूपाने घेऊ दे असं या ठिकाणी म्हणले. आणि मग पुढे म्हणले स्वस्तिन इंद्र वृद्धश्रवाः. इंद्र कोण आहे बरं का? हा इंद्र देवांचा राजा आहे. आता देवदेवतांना प्रार्थना केली आहे. आणि जर देवदेवतांना प्रार्थना केली असेल तर देवांचा जो राजा आहे, जो सर्व सामर्थ्याने युक्त आहे, त्या इंद्राला प्रार्थना केलेली आहे. त्याला काय म्हटलेलं आहे की हे इंद्रा, तू आमचं काय कर, तर तू आमचं अत्यंतिक कल्याण कर. म्हणून स्वस्तिन इंद्र वृद्धश्रवाः, आमचं अत्यंतिक कल्याण तू कर. आता एकीकडे इंद्र हा देवांचा राजा आहे आणि एका ठिकाणी उपनिषद ज्या वेळेला पिंडाचा विचार करतं तेव्हा हेच उपनिषद आपल्याला म्हणतं की इंद्र वै मनहा. याचा अर्थ आपली जी काही इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचा सगळ्यात राजा कोण असेल, तर मन हा इंद्रियांचा राजाच आहे. मग आता तो जर राजा असेल तर त्या राजाने मला अनुकूल झालं पाहिजे ना. आणि म्हणून त्यांनी काय करावं, तर त्यांनी आमचं कल्याण करावं. आणि म्हणून हे इंद्रा काय कर, तर शिव. आणि तो इंद्र कसा आहे? यश देणारा, शिव यश देणारा. असा या सुयश देणाऱ्या इंद्राने काय करावं, तर आमचं कल्याण करावं. स्वस्तिन पूषा विश्ववेदाः. या संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणारा जो कोण आहे, विश्ववेद. खूप सुंदर शब्दाची उत्पत्ती सांगितली बघा. विश्वम सर्वम वेत्ती जानाति सहा. विश्वम संपूर्ण हे विश्व, सर्वम वेत्ती हे संपूर्ण विश्व अंतर्बाह्य कसं आहे हे जो जाणतो. जानाति याचा अर्थ तो जाणतो, त्याचं संपूर्ण ज्ञान. वेत्ती म्हणजे वेद, ज्याला विदविदती जाणणे माहिती असणारा असा तो आहे. असा जो कोणी आहे याचा अर्थ विश्वाला जाणणारा हा जो सर्वज्ञ आहे तो कोण आहे, तर तो सूर्य आहे असं म्हटलेलं आहे. आणि असा तो पूषा, स्वस्तिन पूषा विश्ववेदाः. या संपूर्ण विश्वाला प्रकाशित करणारा, या संपूर्ण विश्वाचा सर्वज्ञ असा असणारा तो सूर्य जो आहे तो कसा असू दे, तोही आमचं कल्याण करो असं म्हटलेलं आहे. पुढे काय म्हटले, स्वस्तिन तार्क्ष अरिष्ट नेमी. तार्क्ष म्हणजे गरुड. आता गरुडानेही आमचं कल्याण करावं असं म्हटलंय. प्रश्न पडेल बरं का आपल्याला, गरुडाने आमचं का कल्याण करावं. अरिष्ट नेमी याचा अर्थ, अरिष्ट म्हणजे आपदा, संकट. तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची संकट येणारच आहेत. मग ही जी काही संकट येणारी आहेत त्या संकटाचं निरसन करावं आणि आमचं काय करावं, तर कल्याण करावं. हा गरुड कसा आहे, अत्यंत वेगवान असा असणारा आहे.
प्रचंड भरारी घेण्याचं सामर्थ्य ज्याचं आहे असा तो आहे. आता एवढंच असेल का गरुडाचं? प्रश्न पडतो बरं का, की उपनिषदांच्या त्या शांती मंत्रामध्ये गरुडाचा उल्लेख कशासाठी का आला असावा? आणि खरंच चिंतन केल्यानंतर मग लक्षात येईल की उपनिषद जेव्हा आपलं आत्यंतिक हित जाणतात, आपल्या हिताचा विचार करतात, तेव्हा त्या गरुडाला सांगितलेलं आहे की बाबा रे, तू काय कर, तर आमची अरिष्ट म्हणजे आमच्या आपदा नाहीसा कर. या गरुडाचा शत्रू कोण आहे? तर गरुडाचा शत्रू सर्प आहे बरं का, नाग ज्याला आपण म्हणतो. मग हे नाग कशाचं प्रतीक आहे? आपण जेव्हा अध्यात्मशास्त्राचा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येईल की नाग हे विषयांचं प्रतीक आहे. आणि म्हणून विषती जो आपल्याला बांधून टाकतो त्याला विषय म्हणतात. हे विषय आपल्याला बांधून टाकतात आणि ह्या विषय हे याचं प्रतीक कोणाचं आहे? तर नाग आहे. आणि म्हणून गणेशाच्या पोटावरती कोणाचा बंध आहे? त्याचा आहे. शिवशंकराच्या गळ्यामध्ये कोण आहे? हे सगळे जितेंद्रिय आहेत. यांना कोणतेही विषय बांधणारे नाही आहेत. विषय त्यांच्या स्वाधीन आहेत आणि तुम्ही आम्ही विषयांच्या मध्ये आहारी जाणारे आहोत. म्हणून आपण जितेंद्रिय नाही. मग हे विषय आम्हाला त्रास देऊ नयेत. या विषयांचा शत्रू कोण आहे? तर विषयरूपी नागाचा शत्रू असणारा कोण आहे? तर तो गरुडच आहे. आणि म्हणून त्या गरुडाला प्रार्थना केली आहे. काय केलेली आहे बाबा? की अत्यंत तू कसा आहेस? तर तू अत्यंत आमच्या ज्या आपदा संकट नाहीसा करणारे आहेत. आमचं येणारं हे आत्मज्ञानामध्ये किंवा ह्या विद्येमध्ये येणारं संकट आहे हे आमचंच मनाचंच आहे, आमच्याच इंद्रियांचं विषयांचं आहे. आणि हे सगळं काय करा, तर ते तुम्ही बाजूला करा. आणि म्हणून त्या कोणाला प्रार्थना केली आहे? तर त्या गरुडाला प्रार्थना केली आहे की संकट निवारण करण्या गरुडाने काय करावं? आमच्यावरती कृपा करावी आणि आमचं कल्याण करावं. आणि मग त्यानंतर शेवटी कोणाला प्रार्थना केली? स्वस्ति नो बृहस्पतीर दधातु. बृहस्पती देवांचाही असणारे जे गुरु आणि आचार्य आहेत, ज्याला आपण गुरु म्हणतो, गुरुग्रह, देवांचे आचार्य कोण आहेत? तर बृहस्पती. जो जे आपल्याला वंदनीय देव आहेत, जे देव परिपूर्ण ज्ञानी आहेत, आणि त्या देवांचेही असणारे जे कोणी आचार्य आहेत ते बृहस्पती आहेत. आणि म्हणून देवांच्या त्या आचार्यांनी सुद्धा आमच्यावरती काय करावं? तर त्यांनी आमचं कल्याण करावं. आणि अशा तऱ्हेची प्रार्थना केली आहे. आणि मग ही प्रार्थना हा शांतीपाठ या ठिकाणी केलेला आहे की काय काय कोणी तर त्यांनी आमचं कल्याण करावं असं सगळं सांगितलेलं आहे. फक्त त्यातला थोडका मोजका विचार काय आहे तेवढा बघूया आणि आपण प्रत्यक्ष उपनिषदांकडे जाऊया. ह्या शांतीपाठाचं वैशिष्ट्य जर बघितलं तर काही मागणं मागितलेलं आहे विधात्याकडे किंवा त्या देवदेवतांकडे. आणि मागणं जे मागितलेलं आहे त्या मागण्यामागं त्यामध्ये क्रम आहे बरं का. जसं म्हटले की आपल्याकडे अध्यात्मशास्त्राची प्रस्थानत्रयी आहे. आपल्याला प्रस्थान करायचं, याचा अर्थ प्रवास करायचा आहे, अंतरंगीचा प्रवास आहे. जो अंतरंगीचा प्रवास माझा जीवभावापासून कुठे घेऊन जाणार आहे? तर तो मला शिवभावापर्यंत किंवा आत्मभावापर्यंत घेऊन जाणार आहे. असा जर हा प्रवास असेल तर त्या ठिकाणी श्रवण आहे, मनन आहे आणि निदिध्यासन आहे. आणि मग श्रवण, मनन आणि निदिध्यानासाठी प्रस्थानत्रयी आहे. आता हा विचार आपण पहिल्या दिवशी म्हणजे पहिलं उपनिषद जेव्हा आपण ईशावास्य उपनिषद बघितलं तेव्हा हा सगळा विषय आपण श्रवण केला किंवा त्याचं चिंतन केलं. पण या शांतीपाठाचं वैशिष्ट्य असं आहे, लक्षात येईल की या ठिकाणी हा क्रम शांतीपाठानेच राखलेला आहे. आणि म्हणून पहिल्यांदा शांतीपाठ असं म्हणतो की भद्रम करणेवी. काय करायचं आहे? की आम्ही कानाने काय श्रवण करावं? कल्याणकारी. याचा अर्थ श्रवण अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आम्ही कशाचं श्रवण करावं? तर शास्त्र श्रवण करावं. कशासाठी शास्त्र श्रवण करायचं आहे? जेव्हा आपण शास्त्र श्रवण करतो तेव्हा शास्त्र श्रवणाचा परिणाम म्हणजे भोगाचे संस्कार जे आपल्यावरती जन्मजन्मांचे आहेत ना, ते भोगाचे जन्मजन्मांचे संस्कार कमी होतात. शास्त्रश्रवणाने भोगवृत्ती कमी होते आणि म्हणून हे भोगांचे संस्कार कमी होतात. श्रवणाने ईश श्रद्धा जी आहे ती वृद्धिंगत होते. श्रवणाने वृत्ती सत्वगुणामध्ये राहायला लागते आणि सत्वगुणामध्ये राहता 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 एक दिवस जसं भगवद्गीता म्हणते तसं आपल्याला सत्वस्थ राहता येतं. याचा अर्थ वृत्ती सत्वस्थ राहणं हे कुठे शक्य आहे? श्रवणामधून. तेव्हा आपली वृत्ती जी आहे ती विशाल होते आणि जी वृत्ती व्यापक आहे, विशाल आहे, जे भूमा आहे ते काय आहे? तर सुखदायी आहे.
यदल्पम तद्दुःखम यद्भूमा तत्सुखम, हे पुन्हा काय आहे तर श्रुतिवचनच आहे. आणि म्हणून पहिल्या टप्प्यावरती श्रवण आहे. आणि मग प्रस्थानत्रयीतलं श्रवण हे या शांतीपाठामध्येच आहे. मग दुसरा शब्द दिलाय, ओम भद्रम कर्णैभिः शृणुयाम देवा भद्रम पश्येमा. आता बघणं, बघणं म्हणजे काय आहे म्हटलं या ठिकाणी. पाहणं याचा अर्थ, बघणं याचा अर्थ केवळ डोळ्यांनी पाहणं नाही. ज्या वेळेला आपण शास्त्रशुद्ध श्रवण करतो तेव्हा जगाकडे बघण्यासाठी आपण केलेलं जे श्रवण आहे त्याचं कळत न कळत मनन होतं. आणि जेव्हा मनन होतं तेव्हा जगाकडे बघण्याकडे, आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे बघण्याकडे, स्वतःकडे बघण्याची आपली स्वतःची दृष्टी बदलते. ही दृष्टी बदलणं याचाच अर्थ कुठेतरी ज्याला आपण आधुनिक भाषेमध्ये पॉझिटिव्ह दृष्टिकोन म्हणतो, सकारात्मक दृष्टिकोन, हा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे या जगामध्ये समोर असलेला पेला अर्धा बघायचा, अर्धा रिकामा बघायचा की अर्धा भरलेला बघायचा. दृष्टी कशामुळे मिळेल आपल्याला? ती श्रवणाने मिळेल. आणि म्हणून पहिल्यांदी श्रवण आहे, श्रवणानंतर मनन आहे, मननाने दृष्टी बदलणारी आहे. आणि तिसऱ्या टप्प्यावरती निधिध्यासन सांगितलेलं आहे. आणि निधिध्यासनामध्ये जी तनू आपल्याला मिळालेले स्वस्तनू त्याच्याने तुष्टवान, ज्याचा अर्थ जीवनभर ईश्वराची काय करायची आहे तर ती सेवा करायची, त्याचं गुणगान गायचं. आणि गुणगान गाणं, त्याची सेवा करणं. प्रपंचाची सेवा नाही करायला सांगायची बरं का, प्रपंच होणारच आहे पण त्याची सेवा करायची. मग प्रपंच सोडून करायचे का? तर नाही, प्रपंच सोडून नाही करायची. समर्थ म्हणतात काही सांडावे लागत नाही, काही मांडावे लागत नाही. प्रपंच उपाधी न सांडिता जगामध्ये सार्थकता विचारायची होय जर हे असेल तर माझ्याच प्रपंचामध्ये मी जे जे काही कार्य करते तर ते कोणासाठी करते तर भगवंताचंच करते. माझं घरच भगवंताचं असेल तर मी रामाच्याच घरामध्ये कचरा काढती आहे. घरातला कचरा उपासनेच्या स्तरावरती गेला की नाही, सेवेच्या स्तरावरती गेला की नाही, याला वैचारिक साधना म्हणतात. ही वैचारिक साधना आपल्याला उपनिषद देतं, लक्षात घ्या. आणि मग सस्तनुभिः, या सस्तनूच्या साह्याने आपल्याला काय करायचंय? तुष्टवान सस्तनुभिः, या स्तनूच्या साह्याने आपल्याला सेवा करायची, ईश्वराचं गुणगान गायचंय. असा हा संपूर्ण जो आहे तो संपूर्ण आपण बघितलेला आता शांती मंत्र जो आहे तो ह्या प्रश्नोपनिषदाचा शांती मंत्र बघितला. मग आता लक्षात येईल की त्यानंतर ओम शांती 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 याचा अर्थ इथपर्यंत जाण्यामध्ये प्रतिबंध आहेत. आपण हेही बघितलंय. पहिला प्रतिबंध म्हणजे माझा देहच आहे, कारण या देहाला आधी आहे, व्याधी आहे आणि उपाधी आहे. बुद्धीला उपाधी आहे, मनाचं चांचल्य म्हणजे आधी आहे आणि शरीराला व्याधी आहेत. म्हणून एक शरीराचा रोग आहे, एक मनाचा रोग आहे आणि एक बुद्धीचा रोग आहे. हे तिन्ही परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी माझे प्रतिबंध आहेत. हे तिन्ही जावेत म्हणून आध्यात्मिक ताप माझा नाहीसा व्हावा म्हणून केलेली प्रार्थना आहे. आधी भौतिक तापामध्ये माझ्या आजूबाजूचे सगळे सोयरे, माझे नातेवाईक, माझे मित्र मैत्रिणी, आजूबाजूचं असणारं जग, जड चेतन, जे जे काही सगळं आहे हे सगळंच्या सगळं त्या परमात्मा तत्वापर्यंत जाताना माझ्यामध्ये काय येणार आहे तर प्रतिबंध म्हणून येणार आहे. विचाराने सगळ्यांना बाजूला काढायचं. मग त्याच्यासाठी घर सोडायची गरज नाही. आपल्याला घर सोडायचं नाही आहे, काही करायचं नाही आहे. घर नाही सोडायचं, घरावर ममत्व सोडायचं, घरातली माणसं सोडायची नाही आहेत, त्यांची ममत्वाची आसक्ती हळूहळू अंतरंगातून सोडायचे, बहिरंगातून काहीच सोडायचं नाही आहे. लक्षात घ्या काय उपनिषद आपल्याला मार्गदर्शन करते. लक्षात घ्या कशा प्रकारे मी जीवन जगलं पाहिजे, आध्यात्मिक जीवन काय प्रकाराने याचं परिपूर्ण मार्गदर्शन या शांतीपाठामध्ये दिसतं आणि त्या संपूर्ण तिन्ही तापांच्या शांतीमध्ये दिसतं. आणि म्हणून माझे सगळे सोयरे नातलग यांच्यामध्येच राहायचंय. पण हे सगळे काय आहेत तर ते ताप आहेत. आणि म्हणून अंतरंगातून काय व्हायचंय तर हळूहळू वेगळं व्हायचंय. आणि म्हणून हे प्रतिबंध मानलेले आहेत. आणि तिसरा प्रतिबंध ज्याच्यावरती आपलं कोणतंच नियंत्रण नाही. परवाही आपण बघितलं कोरोनासारखं आहे, आपल्याला जावंसं वाटतं, आहे का तुमच्या माझ्या हातामध्ये? नाही ना जात. भरपूर पाऊस पडतोय, आपल्या हातात नाही. तो थांबवणं माझ्या हातामध्ये नाही. पूर आला, थांबवणं माझ्या हातामध्ये नाही. भूकंप झाला, थांबवणं माझ्या हातामध्ये नाही. वीज पडली, थांबवणं माझ्या हातामध्ये नाही. जे संकट माझ्या हातामध्ये नाही ते कसं आहे तर अधिदैविक आहे. मग हे तीनही ताप जे आहेत या तीनही तापांची शांती हो. आणि माझं अध्ययन जे आहे माझ्या गुरूंचं आणि मी शिष्य म्हणून असणारं जे अध्ययन आहे ते उत्तम प्रकारे व्हावं अशा प्रकारची प्रार्थना आणि शांतीपाठ म्हटलेला आहे
तिन्ही प्रकारची शांती व्हावी असं सांगितलेलं आहे. आणि मग उपनिषदाची सुरुवात होते. आता लक्षात येईल की हे 6 जे जण आलेले आहेत, हे 6 जण त्या आश्रमामध्ये वर्षभर राहिलेले आहेत. वर्षभर जसं एखादे शिष्य राहतात त्याप्रमाणे राहिलेले आहेत. उत्तम कर्म केलेलं आहे. उत्तम कर्म करताना जी काही उपासना आपली आन्निक आहेत ती सगळी केलेली आहेत. सांगितलं होतं भगवानांनी की ब्रह्मचिंतन करा, म्हणून ब्रह्मचिंतनही केलेलं आहे. आणि मग वर्षभर गेल्यानंतर वाट बघतायत कधी एकदा वर्ष संपेल आणि आम्ही आता भगवानांना प्रश्न विचारू. बघता बघता वर्ष संपलेलं आहे. आणि ज्या वेळेला वर्ष संपलं त्यावेळेला 6 जण जे आहेत तर ते भगवान पिप्पलाद आचार्यांच्या चरणी आलेले आहेत. आणि आता पहिला प्रश्न जो आहे तो कत्य ऋषी जे आहेत त्या कत्य ऋषींचा पणतू आहे, ज्याचं नाव कबंधी आहे. आणि त्यांनी प्रश्न विचारलेला आहे बरं का. तो असा प्रश्न विचारते, भगवान कुतः वा इमा प्रजा प्रजायन्ते इति. इथून सुरुवात आहे की त्यांनी प्रश्न विचारलाय की ही जी प्रजा आहे भगवान, संपूर्ण दिसणाऱ्यामध्ये अशा गोष्टी, या संपूर्ण विश्वामध्ये लक्षावधी गोष्टी ज्या आहेत त्या कशा काय निर्माण झाल्या. आणि त्याचं सुरेख ओवीबद्ध जे आहेत त्यात डॉक्टर काका ह्या ठिकाणी म्हणतात की हे कृपानिधी दयाळा, हे विधात्या जरा मला समजवून सांग, हा जीव जडाचा गोळा, ज्याला मी म्हणतोय तो जीव आहे, हा कसला आहे? जडाचा एक गोळा आहे. ही पंचमहाभूत जड आहेत आणि याच पंचमहाभूताच्या जड्याच्या गोळ्यांनी जीव बनलेला आहे. हे 84 लक्षी जीव सगळे जे आहेत ना, हे पंचमहाभूताच्या जडाचे जडगोळेच आहेत. आणि संसार रूप जो सगळा, हा सगळा संसार जो आहे, ज्या ज्या ठिकाणी सजीव चैतन्य आहे ते अष्टधा प्रकृतीचं आहे, पण जे दिसणारं बहिरंगाचं आहे ते तर पांचभौतिकच आहे ना. महाजडाचा सगळा असणारा जीवरूपी गोळा आणि जगतरूपी संसार, संसार रूप जो सगळा कैसेनी होय, हा कसा काय निर्माण झाला जरा समजावून सांगा. भगवानांना प्रश्न विचारले, भगवान आता सांगा, या विश्वामध्ये दिसणाऱ्या असंख्य गोष्टी आहेत, ज्याच्यामध्ये असंख्य जीव आहेत, हे कुठून निर्माण झाले, यांचा निर्माता कोण आहे. आणि नुसता निर्माता कोण आहे असं नाही, तर हे कुठल्या शक्तीपासून सगळं निर्माण झालेलं आहे असा प्रश्न विचारला. दृश्य जगत जे आहे त्या दृश्य जगताचा निर्माता कोण आहे. आणि तो असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला. आणि आता भगवान आचार्य जे आहेत पिप्पलाद त्यांनी बोलायला सुरुवात केली. आणि सांगताना आता ते शास्त्रच सांगतात. जेव्हा आचार्य सांगतील तेव्हा ते शास्त्रच सांगणार आहेत. आणि मग ते सांगता सांगता ते म्हणतात की पूर्वी काय होतं, पूर्वी काहीच नव्हतं, सतही नव्हतं, असतही नव्हतं, ना सदीय सुक्त आपल्याला म्हणतं, काहीच नाही, ते सतही नाही आणि असतही नाही. पण मग असं एकमेव अद्वितीय असं असणारं परब्रह्म, त्या परब्रह्माला त्या ठिकाणी एकच स्फुरण झालंय, ज्याला म्हटलेलं एकोहम बहुस्याम. आता हे जे स्फुरण आहे, आपण पहिल्या दोन्ही उपनिषदांच्या वेळेला बघितलं, हे स्फुरण जे आहे ज्याला समर्थ मूळ माया म्हणतात तेच ईश्वर तत्व आहे. आणि उपनिषदांनी त्याला काय म्हटलेलं तेच हिरण्यगर्भ आहे. आता हे जे मी एकोहम बहुस्याम, मी बहु व्हावं असं जे वाटलं, हे जे हिरण्यगर्भ आहे त्यालाच दुसरं नाव झालं. याचा अर्थ ही इच्छा म्हणजेच काय झालं तर ते प्रजा काम झालं. काम म्हणजे इच्छा निर्माण झाली मनामध्ये, कामना निर्माण झाली. काय प्रजा, मी काहीतरी नवीन निर्माण करावं, अनेक रूप धारण करावं असं हे स्फुरण झालं. आणि आता हे स्फुरण कसं आहे, त्या स्फुरणाने काय लगेच निर्माती होणार. मग या स्फुरणाने काय केलं, ते स्फुरण याने ज्ञानमय तप केलं असं आपल्याला उपनिषद सांगतं. ह्या स्फुरणाने म्हणजे या हिरण्यगर्भाने, ह्या ईश्वराने ज्ञानमय तप केलं. आणि मग ज्ञानमय तप केल्यानंतर निर्मितीसाठी जाणलं की कमीत कमी 2 जण हवी आहेत. एकाने निर्मिती कशी काय होईल, नाही ना होणार. मग कमीत कमी 2 जण हवी आहेत. आणि मग आता त्या ज्ञानमय तपामधून त्यांनी 2घांची निर्मिती केली. आणि ते 2घांची निर्मिती केलेली पहिली कोण आहे तर एक म्हणजे प्राण आणि दुसरी म्हणजे रई. ज्ञानमय तपामधून जे निर्माण केलेलं आहे ते पहिलं जे आहे द्वैत कोणतं असेल तर ते त्यांनी म्हटलेलं की हे मिथुन निर्माण केलं. हे मिथुन कोणतं आहे तर ते प्राण आणि रई हे निर्माण केलं. आणि प्राण आणि रई म्हणजेच काय तर चैतन्य शक्ती आहे. आता चैतन्य शक्ती जी आहे ती निराकार आहे. त्या चैतन्य शक्तीला धारण करण्यासाठी काहीतरी कवच पाहिजे किंवा त्याला आवरण पाहिजे.
याचाच अर्थ हे आवरण धारण करणारी कोण आहे, तर ती रई आहे. आणि म्हणून प्राण आणि त्याला धारण करणारी ती रई, म्हणून चैतन्य शक्ती, हा चैतन्य शक्ती असणारा, चैतन्याने युक्त असणारा, तेजाने युक्त असा असणारा तो पुरुष, आणि त्याला धारण करणारी ती रई म्हणजे ती स्त्री, हे जे पहिलं ज्ञानमय तप आहे, हे पहिलं मिथुन म्हणजे अर्धनारी नटेश्वर म्हटलेलं आहे बरं का. हेच काय आहे तर अर्धनारी नटेश्वर आहे. आणि मग त्यांनी म्हटलंय व्यवहारासाठी लक्षात आलं की आता कमीत कमी 2 पाहिजेत. मग आता हे जर 2 पाहिजे असतील तर आता व्यवहारामध्ये 2 निर्माण करण्यासाठी कमीत कमी 2 जण तर पाहिजेत, तर मग 2पासून 3 निर्माण होऊ शकतील. मग आता इथून प्रत्यक्ष जी आहे ती विश्वनिर्मितीची प्रक्रिया सुरू झाली असं सांगितलेलं आहे. मग आता यातला प्राण कोण आहे आणि यातली रई कोण आहे. मग प्राण कोणाला म्हणायचं आणि रई कोणाला म्हणायचं. कारण प्राण जो आहे तो पुरुष असेल आणि रई आणि जर स्त्री असेल तर या ठिकाणी असं म्हटलंय की ज्या वेळेला या उपनिषदाची ही भाषा आहे बरं का, प्रत्येक उपनिषदाची भाषा वेगळी आहे, त्यातली वैशिष्ट्य आपण समजावून घेतो आणि त्यातून आपल्याला नेमका काय बोध घ्यायचा आहे तेवढं आपण घेऊ. या ठिकाणी असं म्हटलंय की ह्या विश्वाचा जो प्राण आहे तो प्राण कोण आहे, आदित्य हा त्याचा प्राण आहे आणि चंद्रमा ही त्याची रई आहे असं म्हटलं. याचा अर्थ इथे कोणतं द्वैत निर्माण केलेलं आहे. पुरुष कोणाला म्हटलेलं आहे तर आदित्याला पुरुष म्हटलेलं आहे आणि चंद्राला जे आहे तर ते स्त्री किंवा रई म्हटलेलं आहे. आता ते का म्हटलेलं आहे लक्षात येईल बरं का, की खूप छान विषय आहे बरं का. हा आदित्य जो आहे ना, ज्याच्या अधिष्ठानावरती बघा आपल्याला व्यवहारामध्ये सुद्धा भागवतामध्ये हा विषय खूप छान येतो. असं म्हटलं की काय त्या आदित्याचं म्हणजे वैभव आहे की ज्या वेळेला सूर्य आकाशामध्ये येतो, तो नुसता येतो म्हटल्यानंतर संपूर्ण निद्रिस्त असलेलं जग जे आहे त्या जगाचे सगळे व्यापार केवळ त्याच्या अधिष्ठानावरती सुरू होतात. त्याला कुणाला सांगावं लागत नाही की आता मी आलेलो आहे, उठा आणि कामाला लागा. पक्षी सुद्धा घरट्याच्या बाहेर येतात, आपलं धान्य जे काय ते करण्यासाठी घरट्याच्या बाहेर पडतात. माणसं तर उठतात आणि उदरभरणाच्या कामाला लागतात. याचा अर्थ करा असं कुणालाच सांगावं लागत नाही. ज्याच्या अधिष्ठानावरती केवळ विश्वाचा कारभार चालतो असा हा जो आहे तो विश्व कार्यामध्ये रत असणारा कोण आहे तर तो आदित्य आहे. आणि तो कोण आहे तर तो विश्वाचा प्राण आहे असं म्हटलं. मग आता रई म्हणजे कोण आहे तर ही रई म्हणजे चंद्रमा आहे. आता चंद्राचे गुण कोणते कोणते आहेत. चंद्र अत्यंत शीतल आहे, चंद्र अत्यंत कोमल आहे, वात्सल्य आणि म्हणून कोमलता, वात्सल्य, शीतलता हे चंद्राचे जे गुण आहेत ते कोणाकडे आहेत. आपण जर बघितलं ते साहजिकच व्यवहारामध्ये आपण बघतो जगामध्ये हे स्त्रीकडे हे गुण दिसतात. आपल्याकडे वात्सल्य आहे, शीतलता आहे, हे दिलेलेच आहेत, निसर्गानेच दिलेले आहेत, ते काही वेगळे काही आलेले आहेत अशातला भाग नाही. मग असा हा चंद्रमा कसा आहे, हा मूर्तही आहे आणि हा अमूर्तही आहे. आता हे मात्र आपल्याला समजून घ्यायला लागेल. ही जी रई आहे, ही जी शक्तिरूप असलेली जी रई आहे, हा जो चंद्रमा आहे, हा चंद्रमा ही रई यांनी काय काय निर्माण केलं असं म्हटलंय. यांनी मूर्त आणि अमूर्त सगळ्या गोष्टी बनवल्या. मूर्तामध्ये त्यांनी काय बनवलं तर जल आहे, पृथ्वी आहेत, झाडं आहेत, वृक्ष आहेत, वेली आहेत, डोंगर आहेत, 84 लक्ष योनी जे आहेत हे सगळे जे आहेत हे सगळे दृश्य आहेत आणि हे सगळे मूर्त आहेत. आणि याच विश्वामध्ये वायुतत्व आहे, हवा आहे, आकाश आहे. दिसतं का? हवा डोळ्यांनी दिसते का? आकाश डोळ्यांनी दिसत असलं तरी ते काही कोणत्याही आपल्याला येत नाही ना, म्हणजे स्पर्श करता. मग ही अमूर्त तत्व आहे. याचा अर्थ इथे साकारता नाहीये. म्हणून मूर्तही निर्माण केलं आणि अमूर्तही निर्माण केलं आणि हे सगळं निर्माण करण्याचं सामर्थ्य दोघांनी मिळून निर्माण केलं. आणि म्हणून विश्वाचा पसारा कोणी गेलेला आहे तर ह्या आदित्य आणि रई ह्या दोघांनी मिळून हा संपूर्ण विश्वाचा पसारा जो आहे तो पसारा मांडलेला आहे असं आपल्याला भगवान सांगतायत. आणि मग ते म्हणतायत हा आदित्य कसा आहे याचं सामर्थ्य जरा जाणून घे बरं का. आणि मग त्यांनी त्या पुरुष जो आहे तो आदित्य आहे त्याचं सामर्थ्य सांगायला सुरुवात केली. भगवान सांगतायत आता त्या कबंधाला जाणून घे. हा आदित्य जेव्हा उदयाला येतो ना तेव्हा तो काय करतो तर आपल्या किरणरूपी प्राणशक्तीने हे संपूर्ण विश्व जे आहे ना ते भरून टाकतो. याचा अर्थ त्याची किरण कुठे जात नाहीत असं होतं का हो.
विश्वामध्ये अशी एखादी तरी जागा असेल का की जिथे सूर्य आपली किरणं सोडतच नाही? असं होतच नाही. सूर्याची तो उदयाला आल्यानंतर त्याची किरणं सगळीकडे पसरली जातात. म्हणजे राखून ठेवणं हे त्याला काही माहितीच नाहीये. उदयाला आल्याबरोबर त्याची सगळी किरणं सगळीकडे जे ती पसरली. म्हणून माऊली म्हणतात बघा, बिंब तरी बचके एवढे जे त्रैलोक्या थोकडे, संपूर्ण त्रैलोक्याला उजळून टाकण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे ना, असा तो आदित्य आहे. पुढे त्याने म्हटलं, आता लक्षात घ्या, हा आपल्या किरणांनी प्राणशक्तीने विश्वाला काय करतो तो भरून टाकतो. पण जेव्हा हे केव्हा घडतं? जोपर्यंत तो आकाशामध्ये आहे ना तोपर्यंतच हे घडतं जो आहे त्या उत्साह काय होतो? आपला उत्साह सुद्धा अस्ताला जातो. प्रत्येक प्राणीमात्रांची जी ऊर्जा आहे, उत्साह आहे, तो कोणावरती आहे? तर त्या आदित्यावरती अवलंबून आहे किंवा त्याच्या शक्तीवरती. कारण त्या शक्तीने सगळं आपल्याला ती संपूर्ण ऊर्जा मिळते. आणि जेव्हा तोच नसतो तेव्हा आपला उत्साह सुद्धा अस्ताला जातो. आणि मग आपल्याला वाटायला लागतं आता विश्रांती पाहिजे आणि आता आपण झोपलं पाहिजे बरं का. सूर्य आकाशात नसला की आपल्याला झोपावंसं वाटतं की नाही? रात्र झाली की आपल्याला झोपावंसं वाटतं. का झोपावंसं वाटतं? याचाच अर्थ आपल्याला ऊर्जा कमी पडते. हा ऊर्जा देणारा कोण आहे? हा विश्वाचा प्राण आदित्य आपल्याला ऊर्जा देतो. मग आता हा खरं तर इतका एकमेव असा आहे, ह्याच्या ठिकाणी तो नित्य आहे, तो नाही असं नाही, तो अत्यंतिक स्थिर आहे, त्याचा प्रकाश सगळीकडे आहे. पण आपण काय केलं? आपण शांत आहोत, आपण मर्यादित आहोत आणि म्हणून त्याचं समग्र दर्शन आपल्याला नाही. आणि मग आपण आपल्या बुद्धीने मग आता मानवाने काय केलं? हा जिथे उगवतो ती कोणती दिशा आहे? ती पूर्व दिशा आहे. जिथे मावळतो ती पश्चिम दिशा आहे. मग त्याच्या उजवीकडे असणारी दक्षिण दिशा, डावीकडे असणारी उत्तर दिशा, मग त्याच्यामध्ये उपदिशा निघाल्या, वरती असणारी ऊर्ध्व दिशा, खाली असणारी अधो, या दशदिशा. याचा अर्थ या संपूर्ण जे काही एक होतं त्याचे भाग कोणी केले? आपणच आपल्या बुद्धीने पाडले ना. मग हे सगळे, याचाच अर्थ हे सगळे भाग आपण केले. आणि ह्या संपूर्ण विश्वामध्ये जे जे काही निर्माण झालं त्या सगळ्यामध्ये कोणाची प्राणशक्ती आहे? तर याच आदित्याची प्राणशक्ती आहे सांगितलंय. देहामध्ये हा कसा राहतो? बहिरंगामध्ये हा आदित्य आहे. मग ह्या पिंडामध्ये कसा राहतो? मग माझ्याच पिंडामध्ये राहतो का सगळ्याच पिंडामध्ये राहतो? तो प्रत्येक पिंडामध्ये 84 लक्ष जे बनवलेले आहेत त्या प्रत्येकाच्या पिंडामध्ये ते राहतो. कसा राहतो? तो वैश्वानर बनून राहतो. आणि म्हणून गीतेमध्ये म्हटलंय, नाहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रिता. 4 प्रकारचं अन्न जे आहे ते अन्न पचन करण्यासाठी मी म्हणून कसा राहतो? तर मी त्या पिंडामध्ये राहतो, अन्न पचवतो. आणि अन्न काय करतो? अन्न पचवून त्या पिंडाला जिवंत ठेवतो. आणि जो जिवंत ठेवतो त्याला काय म्हणतात? त्याला प्राण म्हणतात. आणि म्हणून आदित्य हा विश्वाचा प्राण आहे. आता एवढं सगळं समजावून सांगितलं. आणि आता भगवान म्हणतायत सूर्य आणि प्राण एकच आहेत. आणि ते सांगताना त्या ठिकाणी म्हटलंय, विश्वरूपम हरिणम जातवेदसन. हे संपूर्ण विश्व कशाने भरलेलं आहे? तर जातवेदस अग्नितत्व तेज तत्वाने परिपूर्ण भरलेलं आहे. आणि असा हिरण्य गर्भ जो आहे, हा ईश्वर जो आहे, जो त्याने ज्ञानमय तप केलेला आहे. आणि असा तो काय करतो? हिरण्य गर्भ तो संपूर्ण विश्वामध्ये जेव्हा तो शिरतो, कसा शिरतो? त्याचं जे जाणं आहे ते कशा प्रकाराने आहे? तर त्याने असं म्हटलंय, हा ऊर्जा रूपामध्ये प्रत्येकामध्ये प्रवेश करतो. ऊर्जा रूपामध्ये प्रवेश करतो. आता ह्याचा प्रवेश कोणत्या स्वरूपामध्ये आहे? हा ऊर्जा रूपामध्ये प्रवेश करतो. आणि हाच सर्वांना जाणणारा काय आहे? तो वेद आहे. आणि हे जो जाणतो, हा जाणणारा जो आहे तोच कुठपर्यंत जातो? तर तो परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. आणि परमेश्वराच्या दरवाजापर्यंत जातो, तो सूर्यापर्यंत जातो असं म्हटलं बरं का. याचा अर्थ हा जो आदित्य आहे तो आदित्यच मला ज्ञान देणार आहे, तोच माझं पोषण करणार आहे. आणि नुसतं पोषण करणार आहे असं नाही, तर मला नंतर तिथपर्यंतच जायचं आहे. आणि हे जर मी जाणलं तर मी नंतर तिथपर्यंत जाईल. आणि म्हणून ऋग्वेदामधली एक ऋचा फार सुंदर सांगते बरं का. आपण ज्याला लौकिकामध्ये अध्यात्मशास्त्रामध्ये ज्याला मोक्ष वगैरे म्हटलेलं आहे ना, हा मोक्ष आपण वेगळा विचार करू. पण ऋग्वेदामधला एक मंत्र आपल्याला सांगतो की प्रत्यक्ष मोक्ष म्हणजे काय? की आपला जो वासना देह शिल्लक राहिलेला असतो ना, तो अंतरिक्षामध्ये जेव्हा जातो,
जेव्हा तो पूर्णपणे मुक्त 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 होतो, जसजसा तो अत्यंतिक शुद्ध शुद्ध होत जातो, तेव्हा तो त्या सूर्यापर्यंत जातो आणि सूर्याच्या आतमध्ये पुन्हा 3 स्तर आहे. 1, 2, 3. आणि पहिला स्तर, मग दुसरा स्तर आणि तिसरा स्तर, आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तो सूर्यामध्येच विलीन होतो. आणि म्हणून इथे मंत्र सांगितलेला आहे, या ठिकाणी म्हटलेलं आहे की हा सूर्य काय आहे की हे जो जाणणार आहे तो सूर्यापर्यंत जातो, आणि सूर्यापर्यंत जातो म्हणजेच तो परमात्म्यापर्यंत जातो. म्हणजे सूर्यच काय आहे तर परमात्मा स्वरूप आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि मग हे सांगितल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता ह्याने हे द्वैत निर्माण केलं. कोणतं द्वैत निर्माण केलं तर चंद्र आणि सूर्य हे द्वैत निर्माण केलं. आणि आता चंद्र आणि सूर्य द्वैत निर्माण केल्याबरोबर आता चंद्र आणि सूर्य एक दिवस आहे, एक रात्र आहे. मग ह्याच्यातून काय निर्माण झालं, मग ह्याच्यातून काळ निर्माण झाला. मग हळूहळू काय जाय, मग काळाची गणती सुरू झाली. मग सेकंद आहेत, तास आहेत, मग दिवस आहे, रात्र आहे. मग त्याच्यातून काय आहे तर आठवडा आहे. आठवड्यामधून पक्ष आहे, 2 पक्षाचा 1 मास झाला, 2 मासाचा एक काय झाला ऋतू झाला. मग 3 जे ऋतू आहेत त्याचं 1 आयन झालं, 2 आयनाचं 1 संवत्सर झालं. आणि आता प्रत्येक मासामध्ये त्याने असं म्हटलंय की आता हे प्रत्येक मास जर बघितलं तर प्रत्येक मास जो आहे तर त्यांनी म्हटलं की प्रत्येक महिना किंवा प्रत्येक मास म्हणजे हा प्रजापतीच आहे. आणि ह्या प्रजापतीमध्ये जो शुक्ल पक्ष आहे तो काय आहे तर तो प्राण म्हणजे आदित्य आहे. आणि जो कृष्ण पक्ष आहे ती रई आहे. आता भागच पाडले, एक काय आहे तर एक प्राण आहे आणि एक रई आहे. माता मासामध्ये असे भाग पडले, दिवसामध्ये भाग पाडले, आणि असं हे सगळं भाग पाडत पाडत मग त्याच्यामध्ये अयन तयार केलं. आणि मग अयन म्हणजे 6 महिन्याचं 1 अयन, अशा 2 अयनाचं 1 संवत्सर. आणि मग या संवत्सराचं एक सुंदर रूपक ह्या आपल्याला उपनिषदामध्ये बघायला मिळतं. असं म्हटलं हे रूपक काय आहे तर जसं एखादा रथ असतं, त्या रथाला 2 चाकं असतात, तसं त्याने म्हटलंय की ह्या संवत्सराच्या रूपकाला काय आहेत तर उत्तरायण आणि दक्षिणायन असे काय आहेत तर हे 2 आयन त्याला येतात. आणि ह्या 2 आयनांनी काय बनलेलं असेल तर हे संपूर्ण संवत्सर म्हणजे वर्ष जे आहे ते बनलेलं आहे. आणि मग त्याच्यावरतीच कोण आहे तर आदित्य जो आहे तर तो आता हा आरूढ झालेला आहे. अशा प्रकारचं हे संपूर्ण जे आहे ती कालगणना या ठिकाणी आपल्याला थोडक्या प्रमाणामध्ये समजावली आहे. पण पूर्ण काही आपल्याला जसं आपण बघतो तशी ती काही आपल्याला ह्या उपनिषदामध्ये बघायला येत नाही, तेवढा उल्लेखच या ठिकाणी येतो. पण मग आता त्यांनी सांगितलंय की अशी ही प्रत्येक गोष्ट विश्वामध्ये निर्माण करणारा कोण आहे तर हा स्वामी असणारा आदित्य किंवा हाच प्राण आहे. आणि त्यांनी आता ते सगळं काय केलेलं आहे तर त्यांनी आता हे अन्न निर्माण केलं सांगितलं बरं का. आता त्यांनी पंचमहाभूत निर्माण केली, त्यानंतर 84 लक्ष जीवयोनी मिळाल्या. ती कशी निर्माण केली आपण गेल्या वेळेला प्रक्रिया बघितली बघा. एकोहम बहुश्याम जेव्हा स्फुरण झालं तेव्हा स्फुरण झाल्यानंतर पहिल्यांदी हे मूळमाया किंवा ज्याला आपण आत्ता म्हटलं हिरण्यगर्भ, त्यानंतर त्यातून त्रिगुण निर्माण झाले. त्या 3ही गुणातून जे सत्वगुण आहेत त्या सत्वगुणातून देवता निर्माण झाल्या, रजगुणातून कर्मेंद्रिय निर्माण झाली, आणि ज्ञानेंद्रिय जी इंद्रिय आहेत ती निर्माण झाली. आणि तमोगुणातून आकाश, आकाशात वायू, वायूत तेजात, तेजात आपा, आपात पृथ्वी, पृथ्वीत औषधी, औषधीत अन्नम, अन्नात वीर्य, वीर्यात पुरुषः, असा हा संपूर्ण 84 लक्ष योनीचा जो प्रवास आहे हा सगळा प्रवास सुरू झाला. आणि हे सगळं विश्व जे आहे हे सगळं भरून गेलं. हे सगळं निर्माण झालेलं काय आहे आता आपल्याला भगवान पिप्पलाद मुनी म्हणतात हे जे काही निर्माण झालं ना हे सगळं रईच आहे बरं का. ही सगळी रई आहे त्यांनी म्हटलं जे निर्माण झालेलं आहे. आणि हे सगळं काय आहे हे सगळंच अन्न आहे. आणि हे सगळं काय आहे तर अन्नाशिवाय दुसरं काहीही नाही. आणि म्हणून हे निर्माण झालेलं सगळं काय आहे तर ते अन्नच आहे. आता आपल्याला खरं नाही वाटणार अन्न आहे का. आता मी कोणाचं तरी अन्न असेल का, पण असलंच पाहिजे ना मी अन्न कोणाचं तरी. जीवसे जीवन आपण म्हणतो ना की छोटे किडे आहेत तो मोठा एखादा किडा त्याला खातो, हे आपण सगळं बघतो. समर्थ सुद्धा म्हणतात, अगदी शेवटी म्हणतात की कशी विश्वाची उत्पत्ती उभारणी झाली पण संहारणी पण लक्षात घ्या. जेव्हा संहारणी होईल तेव्हा ज्याच्यापासून हे विश्व बनलेलं आहे ना ती ही पंचमहाभूत सुद्धा एकमेकांचं अन्नच आहेत. म्हणून पृथ्वी हे जलतत्वाचं अन्नच आहे, जल हे तेजतत्वाचं अन्नच आहे. प्रत्येकाचं अन्न वेगळं आहे. जो देह माझा बनवलेला आहे त्याच्यामध्ये माझे डोळे बनवले आहेत पण डोळ्याचं रूप हे अन्न आहे. कान बनवलेले आहेत, शब्द हे कानाचं अन्न आहे. विविध प्रकारचे रसना म्हणजे जे पदार्थ आहेत ते रसनेचं अन्न आहे.
विविध प्रकारचा स्पर्श हे त्वकचं अन्न आहे. याचा अर्थ जे जे निर्माण झालेलं आहे हे सगळं काय आहे, ते सर्व अन्नच आहे. आणि म्हणून अन्नम वै प्रजापती मंत्रातच सांगितलंय बरं का आपल्याला. काय सांगितलंय? अन्नम वै प्रजापती. आणि असा हा अन्न जो आहे तर तोच प्रजापती आहे. आणि त्याच्यापासूनच काय आहे तर हे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे. कारण अन्नाशिवाय आपण राहू शकत नाही. आणि अन्नामधून आपल्याला ऊर्जा मिळते. आणि अन्न देणारा कोण आहे तर तो प्राणरूपी कोण आहे तर तो आदित्य आहे असं सांगितलंय. आणि मग मात्र आता हे अन्न कसं ग्रहण करायचं सांगितलंय बरं का. त्याने असं म्हटलंय की 2 मार्ग आहेत. आपण आत्ता बघितलं की जसं मासामध्ये कृष्ण पक्ष आहे आणि शुक्ल पक्ष आहे. शुक्ल पक्ष जो आहे तर तो मला कुठे घेऊन जाणार आहे तर तो मला प्राणाकडे घेऊन जाणार आहे. आणि कृष्ण पक्ष जो आहे तर तो मला रईकडे घेऊन जाणार आहे, म्हणजे भोगाकडे घेऊन जाणार आहे. मला जर आता ह्या दोन्हीचा विचार करायचा असेल तर मग हे 2 अयण आहेत. एक उत्तरायण आहे आणि एक काय आहे तर एक उत्तरायण आणि एक काय दक्षिणायन आहे. मग उत्तरायण जे आहे ते मला ऊर्ध्वगतीला घेऊन जाणार आहे. दक्षिणायन जे आहे ते मला पुन्हा पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणमकडे घेऊन जाणार आहे. मग आता ह्याच्यातून जर मला बाहेर पडायचं असेल तर मला काय करायचं आहे? मग जर केवळ मी माझी इष्टकर्म आहेत, मी पूर्तकर्म आहेत म्हणजे यज्ञयागादी कर्म करत राहिले किंवा पूर्तकर्म म्हणजे समाजाच्या भल्यासाठी काही काम करत राहिले तर तेवढीच जरी मी सतत कार्य करत राहिले तर त्याच्यातून काय भोग मिळतील. पण हा फेरा थांबणार आहे का? तो नाही ना थांबणार आहे. मग उत्तरायणासाठी जर मला काय किंवा त्या उत्तर मार्ग, आता 2 मार्ग दिलेत त्यांनी. एक दक्षिण मार्ग किंवा दक्षिण पंथ दिलाय आणि एक उत्तर पंथ दिलाय, उत्तरायण दिलंय, ते उत्तरयान दिलंय. त्या उत्तर मार्गामध्ये मला जायचं असेल तर त्यांनी म्हटलंय की जो भक्त आहे, जो साधक आहे, जो माणूस आहे, जो अध्ययन करणार आहे उपनिषदांचं, त्यांनी काय केलं पाहिजे तर त्यांनी तप केलं पाहिजे. त्यांनी ब्रह्मचर्य जे आहे ते ब्रह्मचर्य समजून घेणं, याचा अर्थ ब्रह्मासाठी केलेला आचार, ते ब्रह्मचर्य काय ते समजून घेतलं पाहिजे. श्रद्धा धारण केली पाहिजे. सत्तत्वावरती जेव्हा बुद्धी आरूढ होते तेव्हा त्याला श्रद्धा म्हणतात. म्हणून ती श्रद्धा म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे. विद्येने आत्मस्वरूपाचा शोध घेतला पाहिजे. आणि हे सगळं करता करता असं जर काही केलं तर तो मार्ग कोणता आहे तर उत्तरयान असा आहे. आणि त्या मार्गाने जर एखादा प्राण पुढे गेला, जीव पुढे गेला तर त्याला परत यावं लागत नाही. पण जर तो फक्त इष्टकर्म आणि पूर्तकर्मच करत राहिला तर मात्र त्याला पुन्हा परत यावं लागतं. आणि म्हणून मग नेमकं काय प्रकाराने कर्म करावीत हा विचार या ठिकाणी, मग कर्माचा विचार या ठिकाणी थोडा येतो. आणि मग त्यांनी सांगितले की म्हणून मग भोग भोगताना कसे भोगले पाहिजेत, ते संतुलित प्रमाणे भोग भोगले पाहिजेत. आणि संतुलित प्रमाणे भोग भोगून काय केलं पाहिजे, जीवानी आपली जी कर्म आहेत ती ईश्वरार्पण बुद्धीने केली पाहिजेत असं सगळं सांगितलं. आणि मग त्यांनी म्हटले की याच अन्नाच्या साह्याने, या हिरण्यगर्भाने म्हणजे ईश्वराने काय केलं, याच अन्नाने 2 गोष्टी निर्माण केल्या. एक वीर्य निर्माण केलं आणि एक रजस निर्माण केलं. आणि वीर्य आणि रजसाच्या साह्याने संपूर्ण काय आहे तर ह्या विश्वाची उत्पत्ती निर्माण केली. आता त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली. आणि मग आता पिपलाद मुनी भगवान समजावून सांगतायत कबंधाला, ही सगळी उत्पत्ती निर्माण झाली, भोग निर्माण झाले, सगळं निर्माण झालं, पण सुद्धा जीवांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आता काय लक्षात ठेवलं पाहिजे, नेमकं जे लक्षात ठेवलं पाहिजे ते सांगतायत. लक्षात घ्या, इंद्रिय तृप्ती हा मार्ग जर एखाद्या जीवांनी निवडला असेल तर तो कसा आहे, तो चुकीचा मार्ग आहे, अयोग्य मार्ग आहे. त्यामुळे काय होईल तर वृत्ती बहिर्मुख होईल. आणि जी वृत्ती बहिर्मुख असते ती ईश्वराचं अनुसंधान ठेवू शकत नाही, ती ब्रह्मचिंतन करू शकत नाही. मग ईश्वराचं अनुसंधान करायचं असेल, चिंतन करायचं असेल तर मग ब्रह्मचिंतन करण्यासाठी, ईश्वराचं अनुसंधान करण्यासाठी काय केलं पाहिजे तर मग आता वृत्ती अंतर्मुख केली पाहिजे. समर्थ म्हणतात बघा, अंतर्निष्ठ तितुके तरले, अंतर्भ्रष्ट तितुके बुडाले. मग आता मला वृत्ती अंतरंगामध्ये अंतर्मुख ठेवली पाहिजे. आणि जी वृत्ती बहिर्मुख आहे ती कशी आहे तर ती कृतघ्न आहे, ती दांभिक आहे. आणि जी दांभिक आहे ती मला दक्षिणपंथाला घेऊन जाणारी आहे, म्हणजे अधोगतीला घेऊन जाणारी. आता जर मला ऊर्ध्वगतीला जायचं असेल तर मला कोणती गती आहे, मला कशी कार्य केले पाहिजेत. आता त्यांनी म्हटलंय की कार्य तर केलं पाहिजे
प्रपंच उत्तम केला पाहिजे, ईश्वरार्पण बुद्धीने केला पाहिजे. भोगही आपल्या आयुष्यामध्ये आपल्या समोर येणार आहेत, पण ते कसे भोगायचे तर वैराग्ययुक्त भोग भोगणं आहे. वैराग्याने भोग भोगणं आहे. याचा अर्थ समोर जे येईल ते भोगायला काहीच हरकत नाही, कारण ते आपल्या प्रारब्धाने येणार आहे. उद्या मी उठल्याबरोबर माझ्यासमोर चहा येणारच आहे, कारण वर्षानुवर्षाची मला सवय आहे उठल्याबरोबर चहा पिणार आहे. मग मी चहा प्यायचा नाही का, भोग आहे म्हणून? असं नाही. पण मला आठवते आम्ही लहान होतो, आमच्या घरी उठल्याबरोबर 4:45 वाजता सगळ्यांनी उठायचं, घरामध्ये भजन करायचं, काकड आरती करायची आणि मग चहा व्हायचा. आणि तो चहा गुरुदेव रानडे यांची आमच्याकडे खोली होती, कारण आमच्याकडे गुरुदेवांचं अधिष्ठान होतं. मग त्या खोलीमध्ये तो चहा जायचा, 10 मिनिटं तो तिथे राहायचा आणि मग तोपर्यंत आम्ही लहान मुलं संतापलेलं असायचो. काय आजीला काही कळत नाही, काय नाही, गुरुदेव कुठे चहा पितात का? आम्हाला राग यायचा त्यावेळेला. पण आज लक्षात आलं की आम्ही लहानपणापासून कधी चहा नाही प्यालो, चहा रूपी प्रसादच आम्ही ग्रहण केला. भोग कोणता झाला? चहाचा विषयाचा भोग झाला की प्रसादाचा? जिथे प्रसाद आहे तिथे भोग नाही आहे, कारण तो आहे तिथे भोगता. जीव भोगता नाहीये ना. मग जिथे जीव भोगताच नाहीये, भोगताच जिथे ईश्वर आहे, परमात्मा आहे, देव आहे, सद्गुरू आहे, तिथे जीवाचं कर्तृत्वच नाही आहे ना, तिथे तो नाहीच आहे, अहमच नाही आहे ना. कारण अंतःकरणाच्या वृत्तीमध्ये एक तर तो तरी असेल, नाही तर मी तरी असेल ना. दोघे असतील का? दोघे नसणारच आहेत. आणि म्हणून मग सांगितलेलं आहे की वैराग्ययुक्त भोग म्हणजे काय आहे तर तो जीवनाचा प्रसाद आहे. आणि असा तो वैराग्ययुक्त विधीचं पालन केलं पाहिजे. ईश्वराचं अस्तित्व जे आहे ते जाणलं पाहिजे. ईश्वराचं अस्तित्व याचा अर्थ ईश्वर आहेच, तोच सर्व करता आहे, तोच करता आहे आणि तो करवित आहे, याच्यावरती माझा ठाम विश्वास असला पाहिजे. आपण म्हणतो ना मराठीमध्ये, शेंडी तुटो पारंबी फुटो, काही झालं तरी माझी श्रद्धा हरणार नाही, तसंच असलं पाहिजे. आणि म्हणून की ती जे ईश्वराचं अस्तित्व असलं पाहिजे. आणि असं जर असेल तरच ब्रह्मचिंतन घडतं. आणि जेव्हा ब्रह्मचिंतन घडतं त्याचा परिणाम काय होतो सांगितले बरं का. उपनिषद काय विचार करतं बघा. जेव्हा आपण अशा प्रकारचं ईश्वराचं अस्तित्व अंतःकरणामध्ये दृढ होतं त्यावेळेला ब्रह्मचिंतन घडतं. आणि ब्रह्मचिंतनाचा परिणाम म्हणून विश्वाच्या विषयी, विश्वामधल्या प्रत्येक गोष्टीविषयी आपल्याला कृतज्ञता वाटायला लागते. पूर्वी पाऊस पडला की राग यायचा, पण असं वाटतं नाही आज पाऊस पाहिजे. मला जरी बाहेर जाता आलं नाही तरी सुद्धा काय आहे माहिती आहे का, की शेतकऱ्यांना पावसाची आवश्यकता आहे ना. याचा अर्थ तो पाऊस त्यांच्यासाठी हवा आहे, ही ईश्वराची कृपा आहे, तो त्यांच्यासाठी बरसतोय, ही बघण्याची दृष्टी मला कोणी दिली. याचा आता निसर्गा विश्वामध्ये जे जे आहे त्याच्याविषयीची कृतज्ञता वाटणं हा परिणाम कसला आहे तर ईश्वराच्या अस्तित्वाचा तो परिणाम आहे. आणि म्हणून ईश्वर अस्तित्व अंतःकरणामध्ये दृढ धरलं पाहिजे. आणि मग ईश्वर अंतःकरण जे आहे तर तेच मला काय, ईश्वराचं अस्तित्वाचं अंतःकरण मला कुठे घेऊन जाईल तर ते कृतज्ञतेकडे, कृतार्थतेकडे घेऊन जाईल. आणि मग ह्याचा परिणाम काय आहे, या पहिल्या संपूर्ण प्रश्नाच्या शेवटीतून काय आहे त्याच्यातून उपसंहार करताना त्या ठिकाणी म्हटलंय, म्हणून ऐसेनी विरक्ता वरी उपनिषदे आस्था हिरण्यगर्भी सलोकता मिळे मुक्ती. काय सुंदर सांगितलंय बघा. ह्या उपनिषदाच्या आस्था केव्हा निर्माण होईल, म्हणून ऐसेनी विरक्ता. जर अंतःकरणामध्ये विरक्ती आली, अंतःकरणामध्ये थोडं जरी वैराग्य निर्माण झालं, परिणाम काय होईल तर त्या परिणामाने निदान उपनिषद वाचावीत इच्छा तर निर्माण होईल. मग उपनिषदी आस्था निर्माण होईल. याच्यामध्ये ऋषीमुनींनी माझ्या हिताचं काय सांगितलेलं आहे हे माझ्या लक्षात येईल. आणि मग ती आस्था निर्माण झाली की परिणामी काय होईल की वैराग्य संपन्न अशी उपनिषद परायण जर वृत्ती झाली तर अशा संपन्न पुरुषाला हिरण्य मार्ग याचा अर्थ ईश्वराचा मार्ग जो आहे तो ईश्वराचा मार्ग म्हणजे ईश्वर लोकच प्राप्त होतो. तो जीव ईश्वराच्या स्वरूपालाच जाऊन मिळतो. आणि म्हणून हिरण्यगर्भी सलोकता, ही सलोकलागता मुक्ती म्हणजे कोणत्याही लोकात जाऊन पडणं नाही, तर ईश्वरामध्ये विलीनच होऊन राहणं. म्हणून हिरण्यगर्भ मार्ग जो आहे तो हिरण्यगर्भ मार्ग त्या ईश्वरापर्यंत जाऊन ईश्वरामध्ये विलीन होणं इथपर्यंतचा जो प्रवास आहे तो जीवाचा प्रवास होतो. केव्हा जर या विश्वाचा प्राण कोण आहे, आदित्य हे समजलं, त्याचं कार्य कसं आहे आणि तो माझ्या अंतःकरणात कशा प्रकाराने कार्य करतो हे जर मला समजलं तर
त्याचं सगळं जे चिंतन आहे ते ब्रह्मचिंतन मला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे असं सांगितलंय. आज आपण पहिल्या प्रश्नापर्यंत आलो आहे. 5 वाजून गेलेत. उद्या मला वाटतं पुढचे जे आणखीन 5 प्रश्न आहेत त्या पुढच्या 5ही प्रश्नांचा विचार आपण उद्या करूया. ही केलेली सेवा जी आहे ती मी कोणा करते तर ती भगवंताच्या चरणी, या वेदांच्या चरणी समर्पित करते आणि इथेच थांबते. हरिओम तत्सत. जय जय रघुवीर समर्थ.